माझे डोळे जडू तुझे
राम कृष्ण
संत माय बाप कृपा कायने पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायने पतित कीर्तिवान अवतार तुम्हारा कार अवतार तुम्हारा कार राया जन जड़ जीव वाढावया सुख भक्ती भाव धर वाढावया सुख भक्ती भाव धर कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जड़ जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जागी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जागी संत जन अवतार तुम्हारा कार अवतार तुम्हारा कार उद्धराया जन जड़ जीवा संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवान
गोपावंत तुम्ही संत माय बाप गोपावंत तुम्ही संत माय बाप गोपावंत तुम्ही संत माय बाप गोपावंत कीर्तिवानो
उदराय उदराय जन उदराय जन आ तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन किंवा उद्धरले उद्धरावे जन जडजीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढवले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव, पांडुरंगा करो प्रथम विठ्ठलम
सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा संत मायबापाच्या विषयी अंतःकरणात कृतज्ञता भाव जागृत ठेवणारा अभंग आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आज आपण एका नैमित्तिक उत्सवासाठी उपस्थित आहोत त्याचं कारण आहे परमपूज्य परम श्रद्धेय सर्वदर्शनाचार्य विद्यावधू वल्लभ गुरुवर्य माणिक बाबा मुखेकर अर्थात बाबांच्या अभिष्ट चिंतनाचा हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात या गुरुभक्तांनी ठेवलेला अर्थात सर्व साधकांनी ठेवलेला हा भक्ती उत्सव आणि आज त्या कीर्तनात आपण उपस्थित आहोत वास्तवात पाहायचं झालं तर हा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे एक आपल्या गुरुभक्ताच्या बाबतीत ही पर्वणी आहे विठ्ठल गुरुवर्य शास्त्री बाबांचा हा अमृत खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन सोहळा आपण करतो खऱ्या अर्थ हा अभिष्ट चिंतन सोहळा आपण का केला पाहिजे अभिष्ट चिंतन सोहळा करण्याचे फायदे काय साधूचा सोहळा आपण का करावा मला वाटते देवाच्या सोहळ्यापेक्षा साधूचा सोहळा देवाला आवडतो देवाच्या सोहळ्यापेक्षा भगवान परमात्मा आपुलिया दासाचा संभ्रम सोहळा देव स्वतः करतो तो गोपाळ जर करत असेल तर आपण सुद्धा आपल्या कल्याणासाठी त्यांचं चिंतन करायचं मला मोठा प्रश्न आहे हा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांचा का आपला हा मोठा प्रश्न कारण त्यांचं तर अभिष्ट झालेलंच आहे ते अभिष्ट रूपता त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाली मग हे अभिष्ट चिंतन आहे कोणाचं त्यांचं चिंतन केल्यानंतर त्यांचं पूजन केल्यानंतर आपलं अभिष्ट व्हावं म्हणून हा अभिष्ट चिंतन सोहळा विठ्ठल अभिष्ट रूपतेला प्राप्त झालेल्या महापुरुषाचं चिंतन त्या स्वरूपाला प्राप्त झालेल्या पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या त्या महापुरुषाचं चिंतन आपल्या जीवनात का करावं त्याचं कारण आपण केलेल्या अभिष्ट चिंतन आणि त्यांचं अभिष्ट काही होण्याचं राहिलेलं नाही ते अभिष्ट रूपतेला प्राप्त झालेले आहेत त्यांची अभिष्ट रूपता सिद्ध आहे मग ते करून फायदा आपण करून फायदा नाही मग ते केलेलं त्यांचं जे चिंतन कोणासाठी आपलं अनभिष्ट होऊ नये म्हणून त्यांचं अभिष्ट आपल्या जीवनात आपलं अभिष्ट व्हावं म्हणून त्यांचं अभिष्ट वास्तव्यात ते काही नाही कोणाचं करावं अभिष्ट चिंतन कोणाचंही करू नये अभिष्ट चिंतन अभिष्ट चिंतन त्याचं करावं जे त्या फलापर्यंत गेलेले आहेत ज्यांनी ती मोक्ष स्थिती प्राप्त केलेली आहे आणि मला वाटते ती मोक्ष स्थिती प्राप्त करून ती जीवनमुक्ती त्यांनी अनुभवत असते वेळेस ज्यांच्या जीवनात विसंवाद अभाव होतो त्याच्यानंतर ज्ञान रक्षा होते अशा महापुरुषाचं अभिष्ट चिंतन करावं विठ्ठल म्हणून गुरुवर्य मारुती बाबा असतील गुरुवर्य शास्त्री बाबा असतील ही त्या कोटलीतली मंडळी त्या योग्यतेची मंडळी आहेत ते त्या स्थितीला प्राप्त झालेले आहेत आज खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात ती अवस्था अर्थात ती मुक्ती त्यांनी वरलेलीच आहे आता जे जीवन आहे ते आता दिवस चारी खेळी मिळेल
म्हणून जीवनमुक्ती प्राप्त झालेल्या महापुरुषांच्या जीवनाचं जर आपण अभिष्ट चिंतन केलं तर त्याचं फल कितीतरी पटीनं आपल्या जीवनात प्राप्त होतो. म्हणून हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. विठ्ठल त्यांचं अभिष्ट चिंतन नाही केलं तर त्यांचं काही बिघडणार नाही. की आपण केलं तर त्यांचं होणार एवढं काही ते खालचं जीवन नाही, ते त्या उच्च कोटीचं जीवन आहे. मग का करायचं त्याचं कारण एकच आहे, आपलं अभिष्ट अनभिष्ट होऊ नये याच्यासाठी त्यांचा अभिष्ट चिंतन हा गोड अशा प्रकारचा भक्ती उत्सव या सर्वच द्वितीय वर्षाच्या गुरुबंधूंनी ठेवलेला हा गुरु उत्सव आहे. गुरुपूजनाचा सोहळा आहे. त्यात आज उपस्थित असणारे परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य परमेश्वर बाबा आहेत. परमपूजनीय परमश्रद्धेय गाथा ज्ञानेश्वरी मूर्तिमंत पाहायची झाली तर ज्यांच्याकडे पाहावं असे आमचे गुरुवर्य माऊली महाराज आहेत. परमश्रद्धेय परमपूजनीय शिंदे माऊली महाराज आहेत. परमश्रद्धेय आमचे शिवाजी बाबा आहेत. परमश्रद्धेय आरू बाबा आहेत. इकडं वासुदेव बाबा आहेत. एक एका ते काय गणू अपार आहे. इकडं काका आहेत. त्याचबरोबर आम्ही ज्यांना जयराम बाबाच्या ठिकाणी पाहतो ते श्रद्धेय शेवाळे महाराज आहेत. ही सगळीच एक एका ते काय गणू अपार आहे. ही सर्व मोठी मोठी मंडळी या आळंदी क्षेत्राचं वैभव वाढवणारी ज्ञानोबाराच्या ज्ञान तेजाला शोभणारी ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने इथं ही मोठी मोठी मंडळी असते ही सेवा माझ्या वाट्याला का देईल हाच मोठा मला प्रश्न आहे. माऊलीनी सेवा करते वेळेस माऊली ते चिंतन चांगलं सांगू शकतील का, कारण त्याचं कारण आहे माऊलीच्या ठिकाणी गाथा ज्ञानेश्वरी त्यांच्या हृदयात आहे. आम्हाला एक ओळी पाठ नाही अशी आमच्या पढेना वाचिना सेवा ही जाणे स्वामीची अशी अवस्था आहे. पण माऊली सारख्याने ते चिंतन करतोय. माऊलीच्या मुखातून ती ओघवती गंगा चिंतनाची बाहेर पडतोय. समाधान वाटायचं. माऊली उभे आहेत. त्याचबरोबर पूजनीय आमचे श्रद्धेय शिंदे माऊली आहेत. याने ती सेवा करावी. आपलं काम एकच आहे, आपण बाकी सेवा कराव्या. बाकी सेवा आपल्याला चांगल्या जमतात आणि ते तुम्हालाही माहीत आहे. ही सेवा कीर्तनाची चिंतनाची सेवा त्याच्याविषयी काय आपल्याला फार आवडही नाही, फार त्यातला मी नाही, मी कीर्तनकार नाहीच. मग तुम्ही म्हणाल दररोज फिरतात त्याचं काय, तिकडे काही दडपाय जमतं, इथं दडपण येते. विडाला गोड अशा प्रकारचा हा सोहळा आहे. त्या अर्थानं पाहायचं झालं तर पहिले माऊलीला विनंती करतो, माऊली तुम्ही बसून घ्या. हो नाही तुम्ही बसा. नाही बसा, तुम्ही बसले तर मला बोलायचं. मग बसा ना तुम्ही खुर्चीवर. नाही नाही वास्तव्यात त्यांची निष्ठा, त्या निष्ठेला आपण नतमस्तक आहोत. डॉक्टरने सांगितलं त्यांना उभं राहायचं नाही. डॉक्टरने त्यांना सांगितलं का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तुम्ही चालायचं नाही. त्या शरीराला इतका त्यांनी आतापर्यंत भरपूर डॉक्टरांनी सांगितलं पूर्ण आयुष्यात जेवढं चालणं होते तेवढं तुम्ही चालून घेतलं म्हणे, आता चालण्याची गरज नाही. म्हणून शारीरिक भरपूर कष्ट माऊलीने शरीराला दिले. तुम्ही बसले तर मला बोलायला चांगलं जमलं. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. बरं असू द्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विडला हा गुरुभक्तीचा योग आहे. वारकरी शिक्षण संस्था ही मोठी त्यागाची परंपरा आहे. सद्गुरु जोग महाराजांच्या या परंपरेचा विचार करायचा झाला तर या परंपरेत भरपूर दैदिप्यमान रत्न जन्माला आले. ही परंपरा या महाराज विठ्ठल दैदिप्यमान रत्न या परंपरेत जन्माला आले. एक दोन नाही महाराज, रत्नाला जन्म देणारीच ही वारकरी शिक्षण संस्था आहे. सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेत पहिली जी 4 रत्न झालीत त्या 4 रत्नांनी त्याच्यानंतर जेवढी प्रसवले, वास्तव्यात ब्रह्मचारी आहेत पण कितीतरी रत्नाला जन्म दिला. एक दोन नाही महाराज, दर्जेदार रत्न आहेत. आतापर्यंत एकाही त्या रत्नाचं तेज कधी कमी झालं नाही. आणि अशाच रत्नातलं
गुरुवर्य जगन्नाथ अण्णाच्या भाषेत सांगायचं झालं तर लोपलेलं माणिक म्हणजे गुरुवर्य शास्त्री बाबा आहेत. बाबांचं तेज सुद्धा सामान्य नाही. बाबांचा आचार, बाबांचा विचार पाहण्यासारखा आहे. आजही साधकाने आपलं जीवन कसं जगावं, साधकाचं जीवन कसं असावं याचा आदर्श घ्यायचा झाला तर ही सगळी मंडळी त्यांच्या समोर आहेत. गुरुवर्य बाबांचं जीवन महाराज सकाळी 2:30 वाजता म्हणजे 2:30 वाजता, मी रात्री किती वाजता संस्थेत होतो, कधी मधून येतो नाही तर कधी चोर पावलानं पलीकडून यावं लागते दार लागलेलं असलं तर. कधी येतो 2:30 वाजता, 3 वाजता, कधी 4 वाजता. 4 वाजता आलं तर उघडल्या राहते. महेश महाराज दारातच राहतात. पहिली भेट मला त्यांची होते, त्यांचं दर्शन. आणि ते सकाळी येते वेळेस आल्यानंतर सगळ्या संस्थेत आधी उठणारे 2:30 म्हणजे 2:30 घड्याळ वाजल्यानंतर गुरुवर्य बाबा उठलेले असतात. बाबा एकटेच उठलेले असतात, कोणी उठलेलं नसते. संस्थेतलं वातावरण सांगतो, उठल्यानंतर ते स्वतः सगळं आपलं स्वतः करतात. सकाळच्या वेळी सगळं त्यांचं स्नान, त्यांचा तो नित्यनेम वासव्यात पाहायचं. त्यांच्या धुतलेल्या कपड्याला हातही लावायला जमत नाही, असं कडक त्यांचा आचार आहे. मग ते धुतलेला स्वतः आपण धोतर काढणार, स्वतः घालणार. नित्यनेम करायला बाबा जवळजवळ 3:30-3ला बसतात. ते बराबर 5-5:30 वाजेपर्यंत नित्यनेम चालतो. 5:30 पावणे 6 वाजता बाबा संस्थेतून बाहेर पडतात. ज्ञानोबाचं दर्शन प्रदक्षिणाला बाहेर जातात. दर्शन प्रदक्षिणा झाल्यानंतर येतात. सद्गुरू जोग महाराजांचं दर्शन मंदिर बांधलं तसं त्यांचं चुकलं नसतं. आम्ही तिथं आहे, पण आला चौथ केला देव. पण बाबा एकही दिवस मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. सद्गुरू जोग महाराजांचे त्यांचे ते नित्यनेम वाटत ठरलेलं आहे. त्यांच्या हातातली ती झारी पाहिली, त्यांच्या हातातले ते फुलं पाहिले. खरं सांगायचं झालं तर त्यांना पायाचा त्रास आहे. त्यांचे पाय त्या थंडीनं किंवा उत्तरेत राहिल्यामुळे असे थोडे वाकल्यासारखे झाले. त्यांना चालण्याचा त्रास आहे. तरी पण त्यांचं चालणं असं आहे, पाठीमागचे शिष्य त्यांच्या मागे पळतात. ही वस्तुस्थिती आहे. दररोज संस्थेतलं पाहतो आम्ही. बाबा चालायला लागले, बाबा मेन गेट मध्ये तर हे दार कुलप लावायला. आणि बाबा ज्यावेळेस चाकण चौक आपल्या पुढच्या चौकात असतात, जोगमहाराजच्या चौकात असतात, त्यावेळेस गेट जवळ. म्हणजे बाबाचं चालणं इतकं जोराचं आहे. हातात ते आपला कमंडलू घेतला का तिरप बाबा त्या मंदिराच्या दिशेनं निघतात. सगळे पूजा गिजा करून मंदिरात गेल्यानंतर सुद्धा त्यांचं ठरलेलं आहे, पूजेचं साहित्य जशाला तसं लागते. तिथं तडजोड नाही, सगळ्यात तडजोड आहे. जेवणाचा विचार करायचं झालं तर जेवण एकच टाइम आहे त्यांचं, एकच टाइम आहे. प्रवासाला निघायचं झालं तर ते जेवणही करायचं नाही, जेणेकरून मध्ये बाथरूमला जाण्याचा आपल्याला त्रासच होऊ नये. म्हणून ही विशेषता आहे. जेवण एक टाइम करतात, त्या ते तडजोड करतात. आजारी असले तर जेवणही घेत नाहीत, सर्व काही लिक्विड जरसं घेतलं तर घेतलं, पण साधनेच्या बाबतीत तडजोड करत नाहीत. म्हणून यांचं पूजन करायचं. विठ्ठल
पूजनीय आम्हा नियमाची. पूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा आणि पूजनीय गुरुवर्य सर्व दर्शनाचार्य गुरुवर्य शास्त्री बाबा हे दोन्ही आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. वास्तव्यात आपलं चिंतन तेच चाललं होतं. मला वाटते अभंगाला न्याय देण्यापेक्षा आज तेच महत्वाचं आहे. सामान्य नियम आहे यद विवाहस्त गीत गाणं. काय नियम आहे? ज्यांच्या संबंधानं तो कार्यक्रम आहे त्यांच्या संबंधानं बोलणं हे महत्वाचं आहे. म्हणून बाबांचं जीवन ते आहे. ही तत्व आम्ही यांना सामान्य हाडामासाचे पुरुष हे नाहीतच. गुरु हे तत्व आहे. म्हणून हे सगळे प्रत्यक्ष तत्व आहेत. सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेत हे एका एका तत्वाचा झालेला आविष्कार म्हणजे हे महात्मे आहेत. विठ्ठल सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा यांच्या जीवनातलं साधन सुटत नाही. म्हणून यांचं पूजन करायचं. आम्हाला थोडं 4 टिपणं आले तरी महाराज आम्हाला आमच्या साधना टिकत नाही. आमची स्थिती ही आहे. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा साधनेची त्यांच्या जीवनात काही गरज नाही. साधना करण्याची त्यांना आवश्यकता नाही. साधनेनं जे साध्य प्राप्त करायचं ते साध्य रूपता ज्यांच्या जीवनात प्राप्त झाली ही ती महात्मे आहेत. सिद्ध असून सुद्धा ते साधन करतात म्हणून त्यांचं पूजन आहे. असे महान तत्व असणारे पूजनीय गुरुवर्य ही मंडळी आपल्या समोर आहेत. पूजनीय बाबांचं जीवन आपण नेहमी सांगतो काही काशीची पवित्र गंगा आपल्याला पावन करण्यासाठी येतात. गुरुवर्य बाबा म्हणजे प्रत्यक्ष भोळा शंकर आहेत. आणि शंकर म्हणल्यानंतर शंकराच्या जवळ सगळंच लागते. काय काय लागते शंकराच्या जवळ? शंकराच्या डोक्यावर त्रिपुंड आहे. याही शंकराच्या जवळ हे सगळं आहे. गुरुवर्य बाबांच्या जवळ पार्वती कोणती असेल तर आपणच तिथं विशेषण दिलं विद्या वधू वल्लभ. ब्रह्मविद्या नावाची पार्वती त्यांच्या जवळच आहे. त्याच्यानंतर दुसरी विशेषता पाहिजे झाली तर या शंकराच्या जवळ त्रिपुंड यांनी धारण केलेलं आहे. आणि ते त्रिपुंड भक्ती ज्ञान वैराग्याचं त्रिपुंड त्यांच्या मस्तकावर शोभणार आहे. या शंकरांच्या जवळ खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नेत्री ज्वाळा आहेत. पण त्या ज्वाळा साध्या नाही. वैराग्याच्या ज्वाळा नेत्रातून बाहेर पडत आहेत. धगधगीत ज्वाळ वैराग्याची ज्यांच्या नेत्रातून आपल्याला पाहायला सापडते. असं ज्यांचं वैराग्य आहे. आणि विशेषत्वानं भूतवेताळाचा समुदाय हे सिद्ध साधक जे आहेत सगळे हीच देवाची ती पार्षद आहेत. तशा प्रकारची ही सुद्धा या गुरुवर्यांची सगळी आपण पार्षदच आहे. म्हणून हे भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती असं ज्यांचं जीवन शंकराला शोभेल असं आहे. त्यांचं नाव शंकर त्यांना आपण उपमा दिली. हे शंकर नाव सिद्ध आहे का? ते शंकरच करतात. कोणाला शंकर करतात? कोणाला शंकर करतात? कोणाचं शंकर करतात? स्वशरणागत साधकाचं शंकर करतात यात विशेषता नाही. त्यांच्याकडे कोणी बाबा एरवी दुपारच्या वेळी मोकळे असतात. आणि बाबाकडे केवळ साधक वर्ग येतो एवढंच नाही. बाबांच्या त्या स्वभावामुळं कितीतरी जण बाबांचा भोळा स्वभाव असल्या कारणानं कितीतरी जण बाबांच्या दर्शनासाठी येतात. आणि बाबांचं एक आहे बाबा भेटायला आले त्याला कधी असं मुद्रा पडलेली कधीच नाही. बाबाची रागावलेली मुद्रा कधीच नाही. बाबा नेहमी हसून त्यांचे दोन्ही हात असे हे हातच त्याला सांगतात का मी हे जे आहे हे हात वर जातात हे शंकर करण्यासाठी जातात. या साधूने आपल्या जीवनात कमावलेली ते तपो तेजाची राशी एकायतन ज्ञानाशी पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप अशी महात्म्य आहेत. म्हणून अनिका ते विठ्ठल करती लागले संगती भाविकत्या ही त्यांची विशेषता आहे. अशी महानुभाव मंडळी पूजनीय गुरुवर्य बाबांचं अभिष्ट चिंतन मी नेहमी सांगतो हे आम्हाला हे पूजनीय आम्हा नियमाचे. वास्तव्यात पाहायचं झालं तर या महापुरुषांच्या बाबतीत एकच म्हणावं लागते. अर्जुनाने अर्थकामान गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तु भेक्षमपिह लोके हत्वार्थ कामांसु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुद्र प्रदिग्धान. हे अर्थकामान विशेषण
बाकी टीकाकारांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गुरुला लावलं, पण अर्जुनाने ते लावलं नाही तिकडं, ते अर्थकामान विशेषण भोगाचं केलं. विठ्ठल देवा समुद्र गंभीर ऐकिजे वर तोही आहाच देखीजे परीक्षोभू मनिने जे द्रोणाची जे अपार जे गगन तर वर तयाही होईल मान परी अगाध बले गहन हृदयाचे नवनिशित शिरी वावरुनी यांचे जिव्हारी भोग घेऊसावे रुधिरी बुडाले जे हा कारुण्याची आधी सकळ गुणाची निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने म्हणतो. त्याच्या आधीच्या ओव्यात स्नेहा लागी माय म्हणिपेती किर होय परिकृपा हे मूर्ता हे द्रोणीये हा कारुण्याची आधी सकळ गुणाची निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने म्हणतो वरी आम्हा लागी कृपावंतो. आता सांग इथं घातू चिंतो येईल व त्याच्या मुखातले शब्द पाहण्यासारखे आहेत. म्हणून महाराज या सगळ्या उपमेत हे महापुरुष श्रेष्ठ आहेत. सगळ्या उपमा देतोस कुठंतरी त्यांना कमीपणा कुठंतरी त्याच्यात न्यूनत्व दिसते, पण ते न्यूनत्व काढून हे महापुरुष त्या बोधावर पोचलेले आहेत. ती उपमा सार्थ आणि सांग त्या उपमेत असणारे दोष सुद्धा काढून जे ज्यावेळेस सोजवळता येते ते तत्व जर कोण असेल ते महापुरुष आहेत. विठ्ठल म्हणून पूजनीय गुरुवर यांचं हे अभिष्ट चिंतन साधकाने आपल्या गुरुचं चिंतन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? अपादमूली पर्यंत शीघ्रम आकृतीम स्मरेत. श्री गुरुची आकृतीचं स्मरण का केलं पाहिजे? त्यांना आपल्या जीवनातले विघ्न निवृत्त होतात. तेन विघ्ना प्रविशंती आपलं प्रणश्यंती सिद्ध्यंतीचे मनोरथ. त्यांनी सगळं विघ्न निवृत्त होतात. आपल्या अंतःकरणातली अपेक्षित इच्छित वस्तू आपल्याला प्राप्त होते. म्हणून सद्गुरूचं स्मरण केलं पाहिजे. योगात सुद्धा सांगितलेलं आहे. सद्गुरू आपण ज्यावेळेस त्या आसनावर बसतो आणि आसनावर बसल्यानंतर त्या साधकाने करायचं काय, तिथं देवाचं स्मरण नाही सांगितलं. 6व्या अध्यायात ओवी आहे. सद्गुरूचं स्मरण करून त्यांनी त्या आसनावर बसायचं आणि त्या स्मरणाचा परिणाम त्या साधकाच्या जीवनात काय होतो त्याचं चिंतन ज्ञानोबा सांगतात. ते स्मरतेने आदरे त्यांचं ते स्मरण केलं. काठिण्यपण विरे अहमभावाची त्याच्या ठिकाणी असणारा अहमभावाचा कठीणपणा निवृत्त होतो. त्या स्मरणाने त्याच्या ठिकाणी ते तत्व त्याला दृष्टीला येऊ लागते आणि मग त्याला त्या सद्गुरू स्मरणाने जो पावर भेटतो, जे सामर्थ्य भेटते, त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी त्याला फार कष्ट लागत नाही. म्हणून कोणत्याही साधनाला सद्गुरू स्मरणाची आवश्यकता आहे. विठ्ठल अशा एका सद्गुरूचं स्मरण सद्गुरूचं पूजन आपण करत आहात. मला वाटते आज हे चिंतन करतोस माझ्या पुढे हाच अभंग आला. याच्यात दोन्ही आहेत. त्या संतांचंही वर्णन आहे ना आपली स्थिती त्यातली आहे. ह्या अभंग निवडण्याच्या पाठीमागची भूमिकाच आहे. अर्ध्या चरणाचा विचार करायचा झाला तर तुम्ही संत मायबाप कृपावंत हे त्यांच्याकडे आहे आणि अर्ध जे चरण आहे ते परिपूर्ण आमच्याकडे लागते. कायमी पतित कीर्तिमानो म्हणून अभंगाची नियुक्ती आहे. विठ्ठल तसं या सद्गुरू महापुरुषाचं महिमान सामान्याला कळतच नाही, मोठमोठ्याला कळत. जेव्हाला कळत नाही यात विशेषता नाही महाराज. परमार्थ प्रांतात जी मोठी आहे, परमार्थ प्रांतात योगी मोठा आहे. योगी मोठा आहे पण योग्याला सुद्धा साधूची महती महिमान कळेल सांगायला जमत नाही. फक्त निर्देश करून जातो. 1400 वर्ष शरीर जतन करणाऱ्या चांगदेव महाराजाला ज्ञानोबाची महती कळली नाही, महिमान कळलं नाही, महत्भाव कळला नाही. आणि कळलाच असता तर संताकडं कसं जायचं ही त्याला कळलं असतं. आपल्या लव्या जमिनीशी चांगदेव महाराज ज्ञानोबाकडे आलेच नसते. याचा अर्थ परमार्थ प्रांतात योगी मोठा आहे पण योग्याला सुद्धा साधूची महती नाही कळत. परमार्थ प्रांतात सिद्ध मोठा आहे, परमार्थ प्रांतात ज्ञानी मोठा आहे. पण खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाचा विचार करायचा झाला त्या ज्ञानात 2 प्रकार केले, परोक्ष अपरोक्ष. परोक्ष ज्ञानाचं चिंतन करतोय सांगितलं. परोक्षतः जरी त्या परब्रह्माला जाणलं तरी त्याने बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळून जाते. म्हणे परोक्षम ब्रह्मविज्ञायम शाब्दे देशिक पूर्वकम
बुद्धिपूर्वक कृतम पाप कुसनम दहती वन्यवत, त्यानं केलेलं बुद्धिपूर्वक केलेलं, अजाणता नाही, बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप सुद्धा जळते. पण असा जरी तो ज्ञानी झाला, असा जरी शब्द निष्णात झाला, तरी त्या शाब्दिकाला सुद्धा ते संतांचा महिमा तो बहु दुर्गम, 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 संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, 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 शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, 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 संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शब्द निष्णात असला तरी त्याला कळत नाही, शाब्दिकाचे काम नाही. तिथे मला वाटते सगळ्यात शब्द राशी असणारा वेद आहे, त्याला आपण शब्द ब्रह्म म्हणतो. त्या शब्द ब्रह्माच्या बाबतीत विचार करते सुद्धा जाणीवेचीने बळे कुणी, वेदापासून असे आगळी का शेषावने तोंडागळी बोलकी अति. एवढा शहाणपणा ज्याच्या ठिकाणी, एवढी शब्द राशी ज्याच्या ठिकाणी आहे, त्या वेदाला तरी संतांचा महिमा कळते का? थोर संतांचा महिमा नकळे आगमा निगमा. नाथ महाराज म्हणतात, आगमा निगमाला सुद्धा त्या संतांचा असणारा थोर महिमा नाही कळत. म्हणजे वेदाधिकाला शब्द राशी असणाऱ्या वेदाला सुद्धा संतांचं महिमे कळणं इतकं सोपं नाही. संतांचा महिमा जीवाला कळत नाही, संतांचा महिमा ज्ञानाला कळत नाही, संतांचा महिमा योग्याला कळत नाही, संतांचा महिमा सिद्धाला सुद्धा कळेलच सांगायला जमत नाही. पूर्वी बाबांच्या मुखातून आपण नेहमी कथा ऐकतो. तुकोबाराची धवल कीर्ती अनगडशाच्या कानावर पडली, ती कीर्ती ऐकून अनगडशा तुकोबाराच्या शोधार्थ निघाला. 2 ओंजळीचा कटोरा हातात आहे, प्रत्येकाच्या दारात येतो, ओम भोवती भिक्षाम दे अलग पुकारतो. सिद्धाचा कटोरा भरल्या जात नाही. तुकोबाराच्या दारात आल्यानंतर तुकोबार भल्या पाठे भामगिरीवर गेलेले साधनेला दारात आलेला तो भिक्षुक अलग पुकारतो. घरातून 4 घरचे जोंधळे मागून दळत बसलेली जिजाबाई जवळ असणारी बाल असणारी कन्या ती जवळ आहे. तिनं आईचं पाहिलं. आई ते दारात आलेल्या भिक्षुकाचे शब्द आईच्याही कानावर गेले, पोरीच्याही कानावर गेले. आईची वृत्ती देण्याची नाही, पण पोरीवर बापाचे संस्कार आहेत. ते संस्कार झाल्या कारणानं आईचं लक्ष चुकवलं. दळत असणाऱ्या जात्यावरचं चिमुडभर पीठ हातात उचललं, दाराच्या दिशेनं जायला निघाली. तेवढ्यात आई जवळ गेली, म्हणे बापही उधळा. बाबा फार गोड सांगतात, बापही उधळा. पण पोरगी उधळी. हातातलं पीठ काढून घेतलं. एखादी भाकरी तरी झाली असते का? तिचं चिमुटभर पीठ हातात घेतलेलं. नाही महाराज,
पण हाताला चिटकलेले ते पिठाचे कण घेऊन ती दारात गेलेली भागीरथी त्याच्याकडे पाहते. तो विचारात पडतो, माझ्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं नाही, कटोरा भरला. या चिमुकलीच्या पिठाच्या कणाने माझा थोडा कटोरा भरायचा आहे, माझा कटोरा सिद्धाचा आहे, थोडी भरणार आहे. पण पोरगी लहान दिसते, कौतुक म्हणून त्यात तो खाली वाकला, कटोरा खाली केला. तिनं त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. हाताला चिटकलेले पिठाचे कण अलगद त्याच्या कटोऱ्यात झाडले. झाडल्यानंतर तो कटोरा साधा भरला नाही, बाबाच्या भाषेत तो भरून वाहू लागला आणि त्यात उभा अनगडशा गाडल्या गेला. म्हणजे वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे. ती म्हणे, कोणाला म्हणतो रे तुकोबार? मी तुकोबाराची कन्या आहे. बाबा भल्या पहाटे भामगिरीवर गेले. मग त्यानं कैमुती कन्यानं विचार केला, पोरीत एवढं सामर्थ्य आहे तर बापात किती असलं पाहिजे. अनगडशा सिद्ध आहे, पण तुकोबाराचा अधिकार नाही कळला. सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी साधू कळेल, साधूची महती कळेल नाही कळत. त्याच्या पुढं सांगायचं झालं, ब्रह्मादी देवाला सुद्धा साचारत्वानं नाही कळत. न कळे तो साचार ब्रह्मादी का. ब्रह्मादी देवाला सुद्धा त्या संतांचं माहिम्य कळत नाही. थोडं माफी मागून बोलतो, सर्वज्ञ असणाऱ्या देवाला सुद्धा त्या संतांचं माहिम्य कळल नाही. माझ्याकडं प्रमाण आहे म्हणून मी धाडस दाखवलं, नाही तर दाखवलं नसतं. नाथबाबाचं प्रमाण आहे. नाथबाबा सांगतात, याच अभंगाची सुरुवात ही आहे, थोर संतांचा महिमा काही न कळे मेघश्यामा. शब्द फार महत्वाचे घातले. काही न कळे म्हणजे मेघश्यामाला, परमात्म्याला सुद्धा संतांचा महिमा कळत नाही. मग त्या संतांचा महिमा जगाला कळला पाहिजे, ही संतांच्या अंतःकरणातली तळमळ आहे. मग तो संतांचा महिमा जगाला कळला पाहिजे. एवढ्या मोठ्या मोठ्याला कळत नाही आणि महिमा कळलाच नाही, त्यांचा महत्भाव कळलाच नाही तर जगत त्यांच्यापर्यंत जाणार नाही. परिणामतः जगाचं कल्याण होणार नाही. विकराल कलिक युगाचा विचार करायचा झाला तर या जीवाचा उद्धार करणारे ते साधू थोर आहेत व ते थोर साधू जगाला कळावेत, याच्यासाठी त्यांचं माहिम्य कळणं गरजेचं आहे. मग सांगायचं, यांना कळत नाही. मग तुकोबारला विचारलं, हे तर माहिम्य यांना कळल्याशिवाय जगाचं हित होणं नाही, मग त्यांचं ते माहिम्य कळलं पाहिजे. मग महाराज तुम्ही सांगा ना. महाराज सांगलं, खरं सांगू का, त्या एवढ्या मोठ्या मोठ्याला कळत नाही, मी काय सांगणार. म्हणून महाराजांनी शब्द वापरले, तुम्ही संत माय बाप करू कायमी पतित कीर्तिवान. मी त्यांची कीर्ती, त्यांची महती मी काय सांगू, काय मी पतित कीर्तिवान. पण महाराज तुम्ही सांगूच शकले नाही तर कळणारच नाही ना. काही अंशानं त्यांचं माहिम्य सांगा ना. जिथं शब्द कमी पडतो तिथं रूपकाचा विचार, तिथं उपमेचा विचार, तिथं दृष्टांताचा विचार केला जाते. असं काही उपमेचा आधार घेऊन, काही दृष्टांताचा आधार घेऊन आपण व्यवहारात नाही. का एखादा शक्तिशाली असला का विशिष्ट रूपक करून सांगतो, एखादा रागीट असला तर जमदग्नीची उपमा देतो त्याला. एखादा खऱ्या अर्थानं पाहायचं झाला जास्त खादाड असेल तर आपण त्याला बकासुराची, भीमाची ह्या उपमा देतो ना. काही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दानशूर असेल तर कर्णाची उपमा देतो. उपमेचा आधार धरू काहीतरी त्यांचं वर्णन करतो. तसं या संतांच्या बाबतीत संतांची कृपा तुमच्यावर झाली, संतांचं माहिम्य तुम्हाला कळलं, पण ते प्रगट जर करायला जमत नसेल तर काही अंशात उपमेचा आधार घेऊन तुम्ही त्या संतांचं माहिम्य आम्हाला सांगता का. संतांच्या समोर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात त्यांना दोन उपमा, संत माय बाप कृपावंत, तुम्ही 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 संत माय बाप कृपावंत, तुम्ही
गुरुत्वाच्या पहिल्या चरणात त्या संतांना उपमा देऊन महाराज त्यांचं वर्णन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही या शब्दातच आपल्या लक्षात येते संतांच्या समोर आहे. साधनकांनी केलेला प्रश्न खऱ्या अर्थानं संतांच्या समोर असणारे तुकोबर आहे. तसं संतांचं वर्णन प्रत्यक्षच केलं पाहिजे. जगाचं वर्णन करते वेळेस कोणाचं कधी करावं हे प्रत्यक्ष गुरवा सुत्या परोक्ष मित्र बांधवे कर्मांतरे दास भृत्याश्य नैव स्त्रिया तथा पुत्रा. स्वामी विवेकानंदाच्या बाबतीत असं सांगतात. रामकृष्ण परमहंस भरपूर शिष्य त्यांच्याकडे शिकायला होते. प्रत्येकाची स्तुती ते करायचे नाही, पण विवेकानंद समोर आल्यानंतर विवेकानंदाची स्तुती करायची. विवेकानंदाची स्तुती करायची. सगळ्यांना वाटायचं गुरुजी आपल्याला कधीच किंमत देत नाही. होते कधी कधी शिष्याच्या अंतकरात हा भाव जागृत होतो. गुरुजी त्यालाच विचारतात, आपल्याला काही विचारतच नाही. त्यालाच चिंतन सांगतात, आपल्याला काही सांगतच नाहीत. असं होते कधी कधी. आणि ते विवेकानंदाची स्तुती करायची आणि बाकीच्याची स्तुती करायची नाही. झालं असं ते बाकीचे एक दिवस गुरु सगळे एकत्र आले. म्हणजे आपण गुरुजीला बोलूच. सगळे एकत्र येऊन गुरुजीकडे आले. गुरुजीला हात जोडले. म्हणजे गुरुजी आम्ही तुमचे शिष्य, त्यांच्यासारखंच आम्ही शिकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूजनीय गुरुवर्य नाना पाठीमागून आशीर्वाद द्यायला आहेत. दिसलेच नाहीत मला. आपला विषय ते स्तुती आपण विचारू. सगळेजण एकत्र झाले, गुरुजीकडे आले. गुरुजी आहो तुम्ही, मग ते सगळं सांगितलं. आता गुरुजीच्या विषयी किंतु परंतु चित्तात असल्यावर काय होणार आहे. त्यांच्या अंतकरणात श्रद्धा आहे, त्यांना गुरुच्या कोणत्याही क्रियेवर किंतु परंतु निघण्याचं कारणच नाही. पण चित्तात खऱ्या अर्थानं गुरुजीच्या विषयी संशय असल्या आले. गुरुजीकडे विचारलं. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं स्तुती पेलवेल आणि स्तुती समजेल एवढा अधिकार विवेकानंदाचा आहे. बाकी तुमचा एकाच आहे नाही. एकाच आहे नाही. कारण ही जर स्तुती मी तुमची केली तर त्या स्तुतीनं तुम्ही भारावल्या जाल आणि साधनेपासून दूर जाल. पण स्तुती केल्यानंतर त्या स्तुतीत सांभाळण्याचं किंवा स्तुती सहन करण्याचं सामर्थ्य विवेकानंदात आहे. म्हणून स्तुती करते वेळेस ज्याला स्तुती कळते त्या महापुरुषाची स्तुती करावी आणि त्या स्तुतीनं ते भूलत नाही. ती स्तुती नावाची कन्या अधिक कुमारीच आहे म्हणे आणि त्याचे जर खरे अधिकारी कोण असतील तर हे महात्मेच आहेत. म्हणून सद्गुरुनाथाची संत मायबापाची स्तुती प्रत्यक्ष करावी. प्रत्यक्ष गुरुवा स्तुत्या परोक्ष मित्र बांधवे. मित्राची बंधूची त्याच्या माघाऱ्या करावी. कर्मांतरे दास भृत्याश्य. काम झाल्यावर करावी सेवकाची स्तुती. आधीच केली तर डोक्यावर बसते म्हणे. स्त्रियाची पुत्राची स्तुतीच करू नये. नाही व स्त्रिया तथा पुत्रा. आज महाराज प्रत्यक्ष सांगतात. महाराज तुम्ही संत मायबाप. इथे संतांना उपमा दिली मायबापाची. तसं संतांना उपमा देण्यासारखी एवढी साजेल अशी उपमा संतांच्या ठिकाणी साजेल. परिपूर्णत्वानं संतांचं वर्णन त्या उपमेत होईल. तर उपमानाचे गुण उपमेयात आहे. गृहीत धरून उपमा दिल्या जाते. इथं वास्तव्यात पाहायचं झालं तर उपमान असणारे मायबाप आणि उपमेय असणारे साधू पुरुष त्यांच्या ठिकाणी हे सगळेच गुण नाही बसत. पण गुणाला अनुलक्षून ते चिंतन केलं. ज्ञानोबाराचीच ओवी आहे. ज्ञानोबारा फार गोड चिंतन करतात. आणि बाप तू माय ही बोलिना स्तुती होय डिंभोपाधिका हे विटाळू. तेथे 18 अध्यायात ज्ञानोबारांनी देव शब्दाचं चिंतन दिव धातूचे 10 अर्थ घेऊन चिंतन केलं. दिवी विजिकिषा स्तुती मोद मद कांती गतिशू 10 अर्थाच्या 10 ओव्या केल्या. वर्णन केलं हे काय एके कैसे नाना परिभाषा मिसे स्तोत्र करू तुझ उद्देशे निर्विशेषा. तुम्ही निर्विशेष आहात आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वर्णन करण्यासाठी काहीतरी सविशेषता लागते. ते तुमच्या ठिकाणी नाही. आणि एवढं करून ज्ञानोबाराने गप्प राहिलेच नाही. ज्ञानोबारे तिथे पुन्हा एक एक वर्णन ज्ञानोबाराने पुढे चालू केलं. शेवटी ज्ञानोबाराने विचार केला या संतांना मायबाप म्हणू का. आणि मायबाप म्हणायचं झालं तर तिथं डिंब नावाच्या उपाधीच्या सापेक्ष हे पद आहे. डिंभोपाधिका हे विटाळू तेथे. आणि बाप तू माय तुम्हाला बाप माय म्हणलं तर डिंब नावाची उपाधी आहे. ज्ञानोबारा ते म्हणतात. आणि तुकोबार इथं उपमा देतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. भेटला वेळ भावार्थानंतर तर याचं चिंतन करू. विठ्ठल हे संत मायबाप आहे. मायबाप आहेत. वास्तव्यात मायबाप म्हणल्यानंतर याची अतिव्याप्ती लौकिक मायबापावरही जाते.
मायबाप म्हणण्याच्या पाठीमागे याची अतिव्याप्ती करायची झाली तर देवावरही जाते. आणि मायबाप म्हणण्याच्या पाठीमागं माय आणि बाप वेदाला सुद्धा म्हणजे शास्त्राला सुद्धा मायबाप म्हणलेलं आहे, तिकडे अतिव्याप्ती जाते. मायबाप म्हणल्यानंतर आपण लौकिकातले मायबाप आहेतच की. तसं जन्मलेल्या बाळाला ते 5 माय 5 पित्याचं चिंतन आपण करतो, माऊलीच्या मुखातूनच आम्ही ऐकलेलं आहे. जनिता चोपनेता च यस्तु विद्या प्रयच्छिता अन्नदाता भयत्राता पंचते पितर स्मृतः. राजमाता, राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैवच. पत्नी माता स्वमाता पंचते मातर स्मृतः. हे 5 माता आणि 5 पिता आपल्याला सांगितलेलेच आहेत. सांगायचं काय, वास्तव्यात याची अतिव्याप्ती तिकडे जाते. मग संतांना मायबाप म्हणल्यात लौकिकातल्या मायबापावर अतिव्याप्ती गेलेली. पण इथं तुकोबारांनी फार गोड शब्द टाकला, कृपावंत. एका महापुरुषाकडून मी ऐकलं होतं, मायबाप आणि कृपावंत, मायबापाच्या ठिकाणी कृपावंत विशेषण शोभते, पण संत मायबापाला शोभते तसं ते शोभत नाही म्हणे. विठ्ठल संतांना मायबाप म्हणतात, वेदालाय मायबाप, शास्त्र आपलं देवालाय मायबाप म्हणतात. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. आपण कितीतरी प्रमाण पाहतो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. आपण देवाला सुद्धा मायबाप म्हणतो किंवा संत वाङ्मयात आपल्याला तसे प्रमाण सापडतात. माय आणि बाप आपण त्यांना म्हणतो. मग संतांना म्हणण्यात अपूर्वता काय, संतांना ही उपमा देण्यात अपूर्वता काय. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर वेदाला सुद्धा हितापासून काढती हित देऊनी, वाढविती नाही श्रुती पुरवती माऊली जगा. या महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. पूजनीय श्रद्धेय तुकोबाराचे वंशज पुरुषोत्तमजी महाराज ते सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. माझा विषय चालला, वेदाला मायबाप म्हणलं, देवाला मायबाप म्हणलं आणि सद्गुरुनाथाला सुद्धा गुरुमाता, गुरुपिता, गुरुची आमुची कुलदेवता, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. हे नाथबाबा सुद्धा म्हणतात. मग यांनाही मायबाप म्हणलं आणि त्यांनाही मायबाप. फरक काय, फरक काय. लौकिकातल्या मायबापात काही त्रुटी आहेत. पहिली त्रुटी आहे, आपुलियाचा कळवळ आणिक बाळावरी नाही. दुसरी त्रुटी मायबापाच्या ठिकाणी कोणती, दुसरी त्रुटी आहे, मायबाप सांभाळीती लोभाकारणे पाळीती. तिसरी त्रुटी मायबापाच्या ठिकाणी आहे, जे मायबाप आहेत ते पुढे याचा फायदा होईल हाच अंतःकरणात त्यांच्या भाव आहे. आणि मायबापाच्या मनासारखं जर घडलं नाही तर ते कधी कधी निष्ठूर झाले अशी वचनं पाहायला सापडतात. मनासारखे न घडता बाळकाशी मारी माता. चौथी त्रुटी आहे, या मायबापाला हिताचा कळवळ असेल पण हिताचं ज्ञान आहे असं नाही. हिताचा कळवळ आहे पण हिताचं ज्ञान आहे असं नाही. हे सगळे दोष लौकिक मायबापात दिसतात, ते साधू पुरुषाच्या संतांच्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून कृपावंत विशेषण आहे. वाचत पाहायचं झालं तर हे दोन घेऊन किंवा वेद, देव आणि गुरु हे सगळे जरी मायबाप असले तरी यांच्या ठिकाणचा कृपावंतपणा अवताराला कारण ठरत नाही. वेद कधी अवतार घेत नाही. वेदाचा नाही ना, शास्त्राचा कुठं अवतार होते, अवतार होत नाही. मग अवतार घेते वेळेस फायनलला दोघंच येतात. कोण फायनल मध्ये दोनच उतरतात, देव आणि संत. दोघंही देव आणि संत मायबाप आहे. देवही अवतार घेतो आणि संतही अवतार घेतात. पण फरक आहे, शेवटी विजय त्यांचा होतो तो संताचा. का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे फायनलला दोघं आल्यानंतर हे दोघं जरी आले तरी देव अवतार घेतो, पण देव अवतार कोणासाठी घेतो याचा विचार करायचा झाला तर भक्तारखे पायापासी दुर्जनासी समारी दुर्जनासी
भक्ताचा जर विचार करायचा झाला तर हे दोन्ही जरी मायबाप असतील तरी विशेषता अशी आहे, देव फक्त भक्त वत्सल आहे. भक्त वत्सल दीनानाथ भक्ता राखे पायापाशी. देवाचं काम आहे. देव अवतार घेतो. कोणासाठी कमालीचा चांगला आहे किंवा कमालीचा वाईट आहे, या दोघांसाठी देव येतो. अतिशय चांगला आहे त्याच्यासाठी येतो, नाही तर अतिशय वाईट त्याच्यासाठी देव येतो. संत कोणासाठी येतात? संतांचा अवतार कोणासाठी? तर त्याचं कारण आहे तुमच्या आमच्यासाठी. तुमच्या आमच्यासाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी या शब्दाचा अर्थ आहे म्हणाव तेवढा चांगला नाही आणि म्हणाव तेवढा वाईट नाही, अशासाठी तो अवतार आहे. म्हणजे देव चांगल्यासाठी येतो, नाही तर वाईटासाठी. संत तुमच्या आमच्यासाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी म्हणाव तेवढा चांगला नाही, म्हणाव तेवढा वाईट नाही. पटवून देतो मी तुम्हाला. आपण चांगले आहे का वाईट आहे? मला वाटते चांगले म्हणाव तेवढे चांगले नाही, वाईट म्हणाव तेवढं वाईट नाही. या साधू पुरुषाला सोडून बरं का. आपण म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे वाईट नाही. चांगले का नाही? अहो कीर्तनाला आलो, चांगले म्हणावं लागेल ना. पण किती जणांनी कार्ड केलेले आहेत महाराज? अर्थ असा आहे आपण म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे वाईट नाही, याच्यासाठी संतांचा अवतार आहे. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत. ही एक एक पद वाटते. माय या शब्दाचा विस्तार म्हणजेच दुसरं चरण आहे. बाप या पदाचा विस्तार म्हणजे तिसरं चरण आहे. आणि कृपावंत या पदाचा विस्तार म्हणजे शेवटचं चरण आहे. तुम्ही संत मायबाप आहात. तसं हे दोन धर्म आहेत, मातृत्व वेगळं आणि पितृत्व वेगळं. एकाच ठिकाणी हे दोन्ही धर्म नांदणं व्यवहारात पाहायला सापडत नाही. माय ते माय, बाप तो बाप. तसं मायबाप आवश्यक आहे. मायच नाही आणि केवळ माय नाही, त्याला खऱ्या प्रेमाचा सागर आटला. माय काय असते? आई एक नाव असते, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. त्या बाळाचं ते विश्व असते. त्या फमू शिंदे नावाच्या कवीला एकाने विचारलं, सर या जगतात सगळे गुन्हे माफ होणार असं कोणतं न्यायालय आहे? त्यानं उत्तर दिलं, बाळा असं न्यायालय नाही, पण असं मायालय आहे. त्या मायालाच सगळे गुन्हे माफ होतात. माझा विषय चालला, आई गेली का तो अनाथ झाला, अनाथ झाला. पण आई आवश्यक आहे आणि बापही आवश्यक आहे. आई कशाला आवश्यक आहे? आई आधाराला आवश्यक आहे. आणि बाप कशाला आवश्यक आहे? बाप आकाराला आवश्यक आहे. ते मडकं आहे ना, मडकं, ते मडकं घडवते वेळेस ते कुंभार ते मडकं तयार करते वेळेस एक हात आत टाकतो आणि एका हातानं वरून त्याला थापटून त्याला आकार देतो. कधी कधी ते थापटण्याचा हात दिसतो पण आधाराचा हात दिसत नाही. वरचा हात आकाराचा आहे आणि आतला हात आधाराचा आहे. आधाराचा हात म्हणजे माता आहे आणि आकाराचा हात म्हणजे पिता आहे. आपलं जीवन योग्य बनावं, परिपक्व बनावं असेल तर मात्यांपिछ्याची गरज आहे. आणि या सगळ्या मात्यापेक्षा सुद्धा या संत मायबाप मात्या पित्याची गरज आहे. माझा विषय चालला लौकिकात माय हे तत्व वेगळं आहे, माता वेगळी आहे, पिता वेगळा आहे. माता माताच असते, पिता पिताच असते. मातेचं कर्तव्य वेगळं, पित्याचं कर्तव्य वेगळं. पण हे संतांच्या ठिकाणी मातृत्व आणि पितृत्व हे दोन्ही धर्म आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर माता मान्यते पूज्यते जन. ही माता काय करते? माता जसा आधार देते. हे माता कशामुळं हे करतात काय? व्यवहारात हे बदल आहे. मातेसारखे सांभाळतात. माता जशी आपल्यावर प्रेम करते ती लाभाशिवाय करते, तसे संत मायबाप आपल्या कडून कशाची अपेक्षा न करता, या महात्म्याची तर विशेषता आहे. वारकरी शिक्षण संस्थेची हीच विशेषता आहे. वयाचे बाबांचे 94 वर्ष पूर्ण होतात. गुरुरे शास्त्री बाबांचे जवळजवळ 84 वर्ष पूर्ण होतात. पण या महापुरुषांनी कधीच आपल्याकडून अपेक्षा केली नाही का यांनी मला काही द्यावं, यांच्याकडून आपल्याला काही भेटावं, ही या महापुरुषांच्या चित्तात अपेक्षा नाही. आणि आपल्याला ते शिकवण्याचं काम, किती जरी शरीराची प्राकृतिक स्थिती नीट नसली तरी ते मागं कधी सरले नाही. याच्या पाठीमागचं त्यांचं मातृत्व आपल्याला स्पष्ट दिसते. आणि कधी कधी त्यांचं
त्यांचं पितृत्व सुद्धा आपल्या लक्षात येते. कधीतरी ते रागावतात, ते रागावणं वास्तवात ते आपल्याला रागावतात, ते आपल्यासाठी रागावतात, आपल्या भल्यासाठी रागावतात. हे त्यांचं पितृत्व जर आपल्या लक्षात आलं तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे माता आहेत पिता आहे, व्यवहारात हे दोन्ही वेगळे आहेत. मातेला माताच म्हणावं लागते, पित्याला पिताच म्हणावं लागते. एक बाळ मातेला डॅडी, पित्याला मम्मी म्हणत होता. काय ते म्हणे काय हरकत आहे, शब्दच आहे, बदलायला काय हरकत आहे. मातेला पप्पा म्हणजे डॅडी म्हणा, पप्पा म्हणा, काय म्हणायचं ते. आणि मम्मीला डॅडी, हे त्याचं चालू होतं. काय हरकत आहे. एक दिवस डॅडी, ओरिजिनल डॅडी, ते दाढी करत होते आणि त्यांनी ठरवलं मायला बापन बापाला माय म्हणलं तर होते काय. कुणीतरी दारात आलं, खरे म्हणे बाळा तुझी मम्मी काय करते. त्याने मम्मी दाढी करते. विठ्ठल जमत नाही, व्यवहार सुद्धा सिद्ध होत नाही. मला सांगण्याच्या पाठीमागची भूमिका एक आहे. मातृत्व वेगळं आहे, पितृत्व वेगळं आहे. एकूण एकाला ती नावं हे शक्य नाही. हे व्यवहारात शक्य आहे, पण परमार्थाच्या बाबतीत मातृत्व आणि पितृत्व एका ठिकाणी नांदू शकते. कितीतरी याला प्रमाण सांगायला जमेल का. संत देवाला सुद्धा माता पिता आपण म्हणतोच का नाही. अर्धनारी नटेश्वर, तो पुरुष तोची नारी, तेवी मी चराचरी माताई होय. हे दोन्ही धर्म परमार्थात नांदू शकतात. म्हणून संतांच्या बाबतीत तुकोबा म्हणतात, तुम्ही संत माय बाप, तुम्ही माय बाप आहात आणि त्याच्यानंतर कृपावंत आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता तुमचा अधिकार एवढा मोठा आहे, तुम्ही मायबापासारखं प्रेम करणारे आहात, माय बाप आहात, कृपावंत आहात. पण माझा विचार करायचा झाला तर काय, मी पतित कीर्तिवान, मी पतित आहे. तुकोबाराची ही भूमिका संतांच्या विषयी साधकाच्या अंतकरणात कोणती भूमिका असावी ही घेऊ नये. तुकोबारा वास्तव पाहायचं झालं तर पतित होते का. वेदाचा जो अर्थ आम्हाशीची ठावा, देवाला म्हणायचे चालले नारायणा, घाले दंडवत, आपुल्या कल्याणा लागोनिया, हा त्यांचा एकीकडे अधिकार आहे. मी वासुदेव तत्वता एवढंच नाही, निरुपाधिक ब्रह्मरूपता प्राप्त होऊन सुद्धा सोपपाधिक तुकोबाराच्या विग्रहानं जो महात्मा शिल्लक आहे, त्या महात्म्याच्या ठिकाणी पतितपणा राहील का, हे पातित्य राहील का. नाही. मग ते तुकोबार आहे स्वतःला कायमी पतित कीर्ती मानू. ही भूमिका जर कोणाची असेल तर तुमची आमची भूमिका घेऊन तुकोबार त्या संतांच्या समोर बोलतात, मी पतित आहे महाराज. आणि मोठे माणसं स्वतःला असंच समजत असतात, मी पतित आहे. पतित पतित पतित, मी तो त्रिवाच्या पतित, पाहे पा ध्वजेचे चिरकुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित. कोण म्हणतात हे ज्ञानोबाराच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानोबारा स्वतःला पतित म्हणून घेतात, तुकोबारा स्वतःला पतित म्हणून घेतात. आणि खरं सांगू का, संतांकडे गेल्यानंतर आपला अहंकार घेऊन जाऊ तर आपल्या उद्धाराची शक्यता नाही. संतांकडे जाते वेळेस आपली भूमिका ही पाहिजे, मी कोणीतरी सामान्य आहे, मी यत किंचित आहे, या भूमिकेत साधूकडे गेलं पाहिजे. म्हणून तुकोबारा वर्णन करतात, कायमी पतित कीर्ती मानू. महाराज तुमची कीर्ती मी काय वर्णन करू. वास्तव्यात तुमचा विचार करायचा झाला तर मी आहे सामान्य. आणि आपला अधिकार पाहायचा झाला तर आपण अवतार कोटीतले आहेत. पण हा अवतार कोणासाठी धारण केला, अभंगाचं दुसरं अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया
सांगतात महाराज, तुम्हाला अवतार धारण करण्याचं कारण जर काय असेल तर जड जीवाचा उद्धार. साधूचा जन्म नाही, साधूचा जन्म नाही. जन्म काय, जन्माचं चिंतन करायचं झालं तर जन्म तुमचा आमचा. जन्म का, त्याचं सगळं कारण सांगायचं झालं तर उचापात्यासाठी, दुसरं काहीच नाही. जन्माचं प्रयोजन काय? आगा कर्मे जय उरावे तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. देवही जन्माला येत नाही, देवही अवताराला येतो, साधूही अवताराला येतो. देव जन्माला येत नाही. सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे आथिनाथी दोहीचे पंचत्वा. सृष्टीकडून त्याची रचना केल्या जात नाही. देवाचा जसा जन्म नाही ना, तसं साधूच्या बाबतीत सुद्धा त्यांचा जन्म नाही. त्याला प्रमाण सांगा जमेल, नाही आम्हा ज्यावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे. किंवा त्या तत्वाला त्यांनी जाणलं, ते ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतल्यामुळे ते जन्ममरणाच्या अतीत झाले असं चिंतन गीताकारांनी सांगितलं. भगवान ज्ञानोबा सुद्धा हे चिंतन करतात. इदम ज्ञानमुपाश्रित्य ममसा धर्मी आगतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयन व्यथंतीच. म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया जे झाले ज्ञाना या अनुसरून. का या महात्म्यांची विशेषता आहे, ज्या अजन्म तत्वाला यांनी जाणलं ते तत्व जन्माला येत नाही, मग त्याला जाणले ते त्याच रूपाला प्राप्त होतात. म्हणजे काय विशेषता? य ब्रह्मवेदेश ब्रह्म भवती स्वयं. जे ब्रह्माला जाणतात तो ब्रह्माप्रत जातात. काय विशेषता? म्हणे ब्रह्मणो नास्ती जन्मतो. ब्रह्माला जन्म नाही, पुनरेशन ज्या येते. जाणणाऱ्याला कुठे जन्म घ्यावा लागतो? मग जाणणारे सुद्धा जन्माला येत नाही. वास्तव्यात यांचा जन्म मानू नका, यांचा अवतार आहे. हा अवतार कोणासाठी आहे? ते आपल्या स्वरूपस्थितीला सोडून हे महात्म्य आले कशासाठी? त्याचं उत्तर एकच आहे, उद्धराया जन जड जड. देवही अवताराला येतो, साधूही अवताराला. मी सांगलं, देव आहे भक्त वत्सल आणि साधू आहे दीन वत्सल. देवाच्या कारुणिकता आहे, देवाच्या ठिकाणी करुणता आहे, कृपावंतपणा आहे, सामर्थ्य, त्याच्या सामर्थ्य आहेच. पण त्याच्यात आधी दयेचा आश्रय केला तर ते व्यापकतेला येते. पण सांगायचं झालं तर ते सामर्थ्य देव ज्यावेळेस वापरते पुरतं मर्यादित आहे. हे साधू जड जीवासाठी वापरतात. घड्याळ आपलं संपलं, आता जडाचा कोणाचा उद्धार केला, जीवाचा कोणाचा उद्धार केला आणि जड जीवाचा कोणाचा उद्धार केला. हे साधू पुरुष कशा कशा प्रकारचा उद्धार करतात. उद्धार करणं म्हणजे काय असं भरपूरचं चिंतन आहे. हे ताकापुरतंच रामायण करायचं होतं. 11 वाजत आले म्हणून मला एकच सांगायचं. मला पहिलंच चरणावर बोलायचं होतं, तसं एकच चरण आपण बोलतो आणि बाकीचं सगळं सोडतो. आलं का लक्षात? त्यानुसार आज विशेषत्वानं सांगायचं झालं तर पहिल्याच चरणात त्या महापुरुषांचं वर्णन आहे 3 उपमा देऊन, आणि पहिल्याच चरणात आपली स्थिती आहे. म्हणून हे दोन्ही पहिल्या चरणाचं महत्त्वाचं होतं. तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत. आणि आमच्याकडे घ्यायचं झालं तर मग माझ्यासारख्याकडून काय वर्णन होय? कायमी पतित कीर्तिमानो अवतार तुम्हा धरा. या कारण तुमचा अवतार कोणासाठी असेल तर या साधकासाठी आहे, जड जीवासाठी आहे. उद्धराया जन जड जीव. आता तुम्ही इथं अवतार आल्यानंतर करता काय? अवतार आलेला व्यक्ती विशिष्ट काहीतरी कार्य घेऊन येतो. मग ते कार्यप्रणाली काय, काय करण्यासाठी तुम्ही अवताराला आलात, अवताराला येणं काय, त्यांचं नेमकं प्रयोजन काय, त्या अवताराचं प्रयोजन सांगितलं. तुम्ही भक्ती वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुम्ही ह्या गोष्टी वाढवण्यासाठी काय, सुख वाढवायला. सुख वाढलं, जगात सुख आहे, विषयाचं सुख आहे. विषयाचं सुख वाढवण्यासाठी साधूचं जीवन नाही. विषयाचं सुख कसं आहे? क्षणलविरसम दुःखैक विजम तचिकीर्षंती मंदहा. शतश्लोकीत आचार्य बोलतात, क्षणल विरसणारे दुःखाचं बीज आहे, अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. किंवा विषयाच्या सुखाचा विचार करायचा झालं, यही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा बुधा तेषु नरमते. असं ते सुख आहे. ते हे भक्त हे महात्म्य वाढवत नाही. कारण विषयाचं सुख इथं जरी गोड वाटलं तरी तिथं ते दुःख भोगावं लागते. संत तात्पुरता विचार करत नाही. संत जे विचार करतात ते दूरदृष्टीचा विचार. त्या साधकाचं खरं कल्याण व्हावं, भक्ती सुखाच्या वृद्धीसाठी हे महापुरुष येतात. विषयाचं सुख शैक्षणिक स्वरूपाचं आहे, मोक्षातलं सुख स्थिर आहे. आणि मला वाटते भक्ती सुख घडोघडी वाढू लागे असं ते आहे. वाढावया सुख भक्ती वाढण्यासाठी, त्याच्यानंतर भाव वाढण्यासाठी. बाबांच्या जीवनाची विशेषता करायची झाली तर बाबाजवळ गेल्यावर कोणी दुःखी असते असं नाहीच. या महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर ते सुखी असतात. त्यांचा खिन्न मुद्रा फोडली गोरी तैसे दिसे तोंडावरी असं कधीच नव्हतं.
मला वाटते बाबांचा तो प्रसंग आठवते मला, ज्यावेळेस तो कोरोना आलता ना, ते कोरोना आल्यानंतर सगळ्यांची विशेषता अशी होती, नाही झाले त्यांचे सुद्धा चेहरे पडले होते, जातो का काय येतो का काय. बाबाला तो कोरोनाची लागण झाल्यानंतर ते दवाखान्यात गेल्यानंतर तिथं सुद्धा बाकीच्यांनी बेड धरलं आणि बाबा फिरत होते तिथं. का? त्याचं कारण होतं ही खिन्नताच नाही, अखंड सुख रूपता त्यांच्या ठिकाणी, ही खिन्नताच नाही. आणि तिकून आल्यानंतर तर सुद्धा ते हसत होते. त्याचं कारण आहे, तर त्याचं कारण असं आहे, वाढावया सुख, ते सुखरूपतेला प्राप्त झालेले महात्मे त्यांच्या ठिकाणी खिन्नता येईलच कशी, पण ते भक्ती सुख वाढवण्यासाठी वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म, तो धर्म वाढला पाहिजे. धर्मच राहिला नाही तर सुख राहणारच नाही. संबंध आहे, अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थरा मोडला, दीपासवे हरपला प्रकाशू जाय. आता तो धर्म कोणता येतो? अभ्युदय निश्चय ससिद्धीस धर्मा, चोदना लक्षणार्थो धर्मा, धारणा धर्म इत्याहु धर्म विधृता प्रजा यस्यात धारण संयुक्त सधर्म इति निश्चय. हे धर्माचे सगळ्या व्याख्या आपल्याला पाठ आहेत, मला ते सांगण्यात तात्पर्य नाही. सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवर्तया सुखमच विना धर्मात तस्मात धर्मो पराभवेत. हा धर्म जगाच्या सुखासाठी कारण आहे, पण तो कुळधर्म असेल, मग ते सगळे धर्म त्याच्यात घ्या, प्रवृत्ती असेल निवृत्ती असेल, हे सगळे धर्म वृद्धिंगत करण्यासाठी प्रवृत्ती सुद्धा प्रपंचातली प्रवृत्ती न घेता ही प्रवृत्ती साधनेतली घ्या. साधनेतली प्रवृत्ती साधकाची वाढवण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याला तो मोक्षरूप निश्रेयस सिद्धी असणारा भक्त धर्म प्राप्त करून देण्यासाठी या साधूंचा अवतार आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. आणि सगळ्यात मोठा आहे कुळाचारी नाम विठोबाचे नामरूपी धर्म. का? कारण सर्व धर्माचं मूळ, सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिते निज धर्म हा चोखडा. आणि ते वाढवण्यासाठी या साधू पुरुषांचा अट्टास अवतार आहे. असे जे संत आहेत, आणखीन या संतांचं वर्णन कारुणिकतेच्या रूपानं करायचं झालं तर बाकीच्यापेक्षा यांची वेगळीकता कशी, बाकीच्या उपमा आहेत ना, पण बाकीचे जे आहेत ते स्वतः झिजत नाही, वेगळं राहतात. कल्पतरुय चिंतामणी ह्या उपमा दिल्यास की हो, कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, हे सगळ्या उपमा ज्ञानोबारांनी दिल्या, पण त्या उपमेतला दोष काढून ती उपमा दिली. तसं या संतांच्या बाबतीत विचार करायचा झालं तर हे संत साधकाचा उद्धार करण्यासाठी झिजतात कसे, तर त्याचं चिंतन करतोय शेवटच्या चरणात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जना, तैसे तुम्ही जगी संत जना, तैसे तुम्ही जगी संत जना, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. विठोबार कुमारी, 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 विठोबार
संतांना तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाची उपमा देतात, पण चंदनाच्या ठिकाणी गुण आहे सर्वांगी सुवास परितो उगला न राहे भोवताली तरुवर चंदन करीतची जाई. वास्तव्यात चंदनाची अंग निळे शिवतले निंब होती जे जवळे ते निर्जीवे देवाचे निढळे वस्ती केली. चंदनाच्या सहवासात आल्यानंतर ते निर्जीव असणारे ती लाकडं सुद्धा देवाच्या मस्तकावर साधूच्या डोक्यावर जातात. मला वाटते या संतांचा आश्रय केले ते कोणी जरी असले तरी त्यांची पूजा होते. ही विशेषतः या चंदनाच्या ठिकाणी आहे. जसं चंदन झिजते सगळ्याला चंदनत्व देते. इथं शब्द फार महत्त्वाचा आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाचे गुण घ्या. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.